हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत चिकन सूप। त्यासाठी आपण इथे पावशेर चिकन घेतलेला आहे आणि सूप तयार करण्यासाठी आपण इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या हेही कट करून घेतलेल्या आहेत। सगळ्यात पहिले आपण ही कलेजी फ्राय करून घेऊया तेलामध्ये। बघा, तेल गरम झालेला आहे। मी थोडं तेल टाकलेलं आहे। हे बघा, कलेजी आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ। हे तुम्ही बघू शकता, कलेजी व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आता आपण कलेजी काढून घेऊ आणि आता आपण यामध्ये तेल ॲड करून चिकन सूप हा तयार करून घेऊ। हे तुम्ही बघू शकतात, आपली कलेजी ही रेडी झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडं मीठ ॲड करूयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरची पावडर देखील ॲड करू शकतात आणि खायला देऊ शकतात। तेल आता आपलं या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये जिरे ॲड करूया चिमूटभर आणि कट केलेले कांदा आणि लसूण देखील ॲड करूया। आणि व्यवस्थित परतून घेऊया। कांदा व्यवस्थित गोल्डन फ्राय झाला की मग आपण यामध्ये हे चिकनचे पीसेस टाकून देऊयात। कांदे व्यवस्थित गोल्डन फ्राय झालेले आहेत। आता आपण यामध्ये चिमूटभर हळद ॲड करूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊया। आणि लगेचच आपण यामध्ये हे चिकन पीसेस ॲड करूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊया। आणि गरम पाणी ॲड करून देऊयात। यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील ॲड करूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात। चिकन सूप या ठिकाणी रेडी झालेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकतात, चिकन व्यवस्थित शिजलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही चिकन सूप बनवू शकतात। अशाच शॉर्टकट आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।